मुंबईमध्ये अनेक दिवसांपासून मराठी विरुद्ध अमराठी असा वाद पाहायला मिळतो। अशातच राज ठाकरे हिंदू विरोधी असून त्यांनी माफी मागावी अशी आणि मनसेची मान्यता रद्द करावी अशी मागणी आता उत्तर भारतीय विकास सेनेने केली। उत्तर भारतीय विकास सेनेच्या मागणीनंतर मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंनी उत्तर भारतीयांविरोधात आक्रमक भूमिका मांडली। त्याच पार्श्वभूमीवर संदीप देशपांडेंना एका अज्ञात व्यक्तीकडून धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। संदीप देशपांडेंनी धमकी देणाऱ्या विरोधात दादर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे। हॅलो, हा शिवी कशाला देत आहे? अरे तू शिवी दिलीस ना पहिले मला, तू दिली की दिली? तू दिली शिवी ऍड्रेस दे। तुला ना मारायच कधी ते जाऊ दे, तुझी अवकात नाही तेवढी। ए, तुझी अवकात आहे का रे भैया? हा भैया कोणाला तू म्हणतो फोन ना? केला? चल तुला पत्ता दे, उद्या येतो, तुझ्या हिंमत असेल तर उभा राहा आणि तिथे हा तिकडेच येतो ना मी। कसाल तुला ये ना, माझ्या घरी समोर येतोस भेटतो। ये. चल बघू हा, तुझी येतो, हिंमत येतो. किती येते। हा ठीक आहे, येतो येतो। हा ये। हा बघ तू बघ हिंमत येतो कधी यायचं ते सांग। ए जा रे भैया साला। ए काय म्हणतो भैया? तिच्या आईला एक सीट आणून निवडून आणून दाखव। हॅलो, हा शिवी? माझ्या घरी होतो त्यावेळेला पहिला फोन आला आणि नुसत्याच शिव्या घालत होता। त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी फोन केला, तेव्हा मी त्याला मी आता कॉल रेकॉर्ड करतोय आणि कॉल रेकॉर्ड केला। आणि त्यावेळेला सुद्धा तुम्हाला घरी येऊन मारू, तुम्हाला हे करू, हे असल्या धमक्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना घाबरत नाही। मी काल रात्री पोलीस स्टेशनला गेलो साधारण 11:15च्या सुमारास, आणि मी एक NC नोंदवलेली आहे त्यांच्या विरुद्ध। थोडी जाणीवपूर्वक मुंबईचं महाराष्ट्राचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करताय का? जाणीवपूर्वक या गोष्टी केल्या जात आहेत का? राज ठाकरे यांचा काही तुम्हाला फोन आला का, काही संपर्क झाला का? हो, माझं त्यांच्याशी बोलणं झालंय आणि मी त्यांना कल्पना दिलेली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।